शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे तानाजी सावंत त्यांच्या मतदारसंघात फिरकलेच नाहीत अशी तक्रार होतीये। तर शिवसेनेत ते नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे। अशातच समन्वयक राजन साळवी यांच्या बैठकी अगोदर तिथे वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलंय। शिवसेनेच्या कार्यक्रमातून आमदार तानाजी सावंत यांना डावलल्यावरून जोरदार राडा झाला होता, ज्यानंतर राजन साळवी यांना पुढे येऊन स्पष्टीकरणही द्यावं लागलं। शिवसेना समन्वयक राजन साळवी यांच्या नेतृत्वातील धाराशिव येथे समन्वय बैठक पार पडली। यावेळी तानाजी सावंत यांच्या कट्टर समर्थकांनी राडा घातला। तसेच धाराशिव शिवसेना जिल्हा प्रमुखानं लावलेल्या बॅनरवरून आमदार तानाजी सावंत यांचाच फोटो गायब का झाला, तानाजी सावंत यांना का डावलण्यात आलं अशी विचारणा करत बैठकीत गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यानंतर आता राजन साळवी यांनी स्पष्टीकरण देताना वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनी मी कोकणाला अजूनही मला मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांची जबाबदारी देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलंय, त्यामुळे मी इथे आहे। पण शिवसेना असो किंवा तेथील कार्यकारिणी यातून तानाजी सावंत यांना डावलण्याचा प्रश्नच येत नाही, ते नाराज आहेत असं म्हणणंच मुळात चुकीचं आहे असं म्हटलंय। तर तानाजी सावंत हे जिल्ह्याचे नेते असून त्यांचे लोक तळागाळापर्यंत लोकांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे ते मतदारसंघात फिरत नाहीत असं म्हणणं योग्य नाही। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कात्रज येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे। सावंत यांची नुकतीच एंजिओप्लास्टी झाल्यानं शिंदे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचंही ते म्हणाले। तर समन्वयक समितीच्या बैठकीत कोणताच राडा झाला नाही असा दावाही त्यांनी केलाय। दरम्यान साळवी यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करताना जहरी टीका देखील केली। त्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांचं दुःख, वेदना, याचना उद्धव ठाकरेंना माहीत नाहीत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, तर त्यांचे नेते त्या पोहोचवत नाहीत असा दावा केलाय। साळवी यांनी शिवसेनेत होणाऱ्या गळतीवर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे यांनी आपल्याला लोक का सोडून जात आहेत याचं आत्मचिंतन करायला हवं, तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील आत्मचिंतन करावं असा सल्ला दिलाय।